नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत रव्याचा ढोकळा। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारा हा ढोकळा पचायलाही हलका असतो आणि चवीलाही चांगला लागतो। रव्याचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे जिरे, मोहरी, हिंग, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, खाण्याचा सोडा, दही आणि 1 वाटी रवा। सर्वात आधी आपण ढोकळा लावणार आहोत ते ताट तेल लावून वाफेवर ठेवून घेणार आहोत। आता आपण ढोकळ्याचे पीठ तयार करण्यास सुरुवात करू। रव्यामध्ये दही, मीठ, त्याचप्रमाणे थोडे तेल टाकून घेऊ। हे मिश्रण थोडं पाणी टाकून आपण भिजण्यास सुरुवात करू। डाळ तांदूळाचा ढोकळा करताना त्यात आपल्याला पाणी कमी लागते, पण रव्याचा ढोकळा करताना पाण्याचे प्रमाण हे त्यापेक्षा जास्त लागते, कारण रवा पाण्यात भिजल्यामुळे फुगण्यास सुरुवात होते। हळूहळू पाणी टाकून ते पातळ करून चांगले एकजीव होईल तोपर्यंत सारखे ढवळत राहावे। त्यात थोडा अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून परत एकदा सारखे ढवळत राहावे, म्हणजे पीठ चांगले फुगून वर येईल। पीठ फुगून वर आले की ते वाफेवर ठेवलेल्या ताटामध्ये टाकून झाकण झाकून 10 ते 15 मिनिटे वाफ येऊ द्यावी। 10 ते 15 मिनिटे झाल्यावर झाकण काढून ढोकळा शिजला आहे की नाही ते पाहून घ्यावे आणि गार झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यावेत। नेहमी रवा खाऊन आपल्याला कंटाळा येतो, कधीतरी असे ढोकळे करून पाहावे, ते खाण्यासही छान लागतात। आता एका पॅनमध्ये मोहरी व जिरे चांगले तडतडू द्यावे। नंतर त्यात कढीपत्ता टाकावा आणि थोडी हिंग टाकून फोडणी करून घ्यावी। सर्वात शेवटी मिरची टाकून ती थोडी लाल होऊ द्यावी। फोडणी तयार झाल्यावर त्यात ढोकळे टाकून चांगले परतून घ्यावे। ढोकळे तांबूस रंग येईल तोपर्यंत चांगले परतत राहावे, म्हणजे ते चांगले लागतात। वरून कोथिंबीर घालून परत एकदा परतून घ्यावे। कसे वाटले माझे हे रव्याचे ढोकळे कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।